दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला पहिला अध्यायातला 40वा श्लोक बघणार आहोत। कधी कधी असा विचार केलेला आहे का की एका चुकीच्या निर्णयामुळे आपल्या संपूर्ण फॅमिलीवरती परिणाम होऊ शकतो। आजचा हा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींवरती शिकवणार आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलकुत्स्यम अधर्मभिभवत्युत। या श्लोकचा अर्थ असा आहे, कुलक्षय झाला म्हणजे शाश्वत चालत आलेले कुलधर्म नाहीसे होतात। ते नष्ट होणे म्हणजेच कुळाला अधर्माने ग्रासणे होय। म्हणजेच अर्जुन फक्त युद्धाबद्दल विचार करत नव्हता, तो पुढच्या पिढीबद्दल पण विचार करत होता। त्याला भीती होती, जर नाती, संस्कार आणि प्रेम तुटलं तर समाजात चुकीच्या गोष्टी वाढतील, आदर कमी होईल, प्रेम कमी होईल आणि माणुसकी हरवेल। आजचा श्लोक आपल्याला असं शिकवतो, घर फक्त भिंतीचं बनत नाही तर ते संस्कारांनी पण होतं। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, आजकाल अनेक घरांमध्ये लोक एकत्र राहतात पण बोलत नाही। मोबाईल जवळ आहे पण माणसं दूर गेलेली आहेत। हळूहळू त्यांचं प्रेम कमी होतंय, आपली माणुसकी कमी होती आणि घरात शांतता हरवते। आजचा पॉवरफुल मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, संस्कार जपा, नाती जपा, कारण जेव्हा घरात प्रेम आणि आदर संपतो तेव्हाच सुख असूनही मन रिकामं राहतं। संस्कार नसेल तर घर हळूहळू तुटायला लागतं। अशाच नवीन नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।